पुण्यानंतर मुंबई महापौर कार्यालयाला देखील धमकी आलेली आहे। मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आलेला आहे। महापौरांचं वाहन दालन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी या मेलमधून देण्यात आली आहे। या धमकीच्या ईमेल नंतर महापौरांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे। ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणांकडून माहिती घेतली जाते। मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षेचा आढावा घेण्यात येत असून महापौरांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। या संदर्भामध्ये अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, सुरुवातीला पुणे महापौर कार्यालय उडवण्याची धमकी आली होती आणि त्यानंतर मुंबईच्या महापौर कार्यालयात देखील धमकी आलेली आहे। कुणाकडून धमकी आलेली आहे, काही माहिती मिळू शकली आहे का? मुंबई महापालिकेच्या महापौरांना धमकीचा ईमेल आलेला आहे। या ईमेलमध्ये महापौरांची गाडी आणि केबिन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली आहे। धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर महापालिका प्रशासन सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाली आहे। या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। सोबतच ईमेल पाठवणाऱ्यांचा सुद्धा शोध घेतला जातोय। तपास यंत्रणांकडून ही माहिती घेतली जाते। सगळ्यात महत्त्वाचं की पुणे महापालिकेला अशी धमकी आल्यानंतर लागलीच हा ईमेल मुंबई महापालिकेकडे सुद्धा आला होता। यामध्ये ऑपरेशन चा देखील उल्लेख करण्यात आलेला आहे। जे पंजाब मधलं ऑपरेशन होतं त्या संदर्भातला उल्लेख करण्यात आला आहे। सोबतच बदला 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 अशा तीन वेळा हा शब्द या ईमेलमध्ये लिहिण्यात आलेला आहे। हिंदुस्थानी इकॉनॉमी आणि RSS BJP या नावांचा देखील या ईमेलमध्ये उल्लेख आहे। यासोबतच हा ईमेल बराचसा मोठा आहे। यामध्ये बॉम्बलास्ट IED कार असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। त्यासोबतच मुंबई मेयर ऑफिसवरती जर हल्ला झाला तर तो किती वाजता करण्यात येईल, BSCचा देखील यामध्ये उल्लेख आहे। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बिल्डिंगचा देखील यामध्ये उल्लेख आहे। आणि खतम करणं आहे किंवा खतम 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 अशा प्रकारच्या शब्दांचा जास्तीत जास्त उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे हा ईमेल नेमका कुठून आलेला आहे याचा आता शोध घेतला जातोय। मनश्री, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यानंतर मुंबई महापौर कार्यालयाला देखील धमकी आलेली आहे। मुंबईच्या महापौरांना धमकीचा ईमेल आलेला आहे। महापौरांचं वाहन दालन बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आलेली आहे। सुरुवातीलाच पुण्या महापौर कार्यालय उडवण्याची धमकी आलेली होती। त्या ठिकाणी देखील धमकीचा ईमेल आलेला होता। तिथे शोधकार्य सुरू झालेलं आहे। पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। बॉम्ब शोधक पथकही पोहोचले। आता मुंबईमधून ही मोठी बातमी, मुंबईच्या महापौरांना देखील धमकीचा ईमेल आलेला आहे। महापौरांचं वाहन आणि दालन बॉम्बनं उडवण्याची धमकी आलेली आहे।